विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. ओल्या बरबटीच्या दाण्यांपासून भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळ बनवलेली असेल, परंतु ही भाजी बनवताना वेगळ्याच पद्धतीचा वापर केलेला आहे. तर ही भाजी तुम्ही नक्की एक वेळ अशी करून बघा. तर अशी चमचमीत आणि झणझणीत भाजीला चला आपण सुरुवात करूया. बरबटीच्या शेंगामध्ये हे दाणे असे काढून घेतले आणि हे दाणे आपल्याला असे स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. पॅन गरम करून घ्यायचा आणि पॅन मध्ये बरबटीचे दाणे असे टाकून घ्यायचे. अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं. एक 3 ते 4 मिनिट आपल्याला एक पॅनवर अशा मोठ्या गॅसवर हे दाणे भाजून घ्यायचे. बरबटीचे दाणे भाजल्यामुळे ना भाजीला चव फार छान येते. जर तुम्हाला दाणे भाजून अशी भाजी बनवायची नसेल तर तुम्ही हे दाणे उकडून सुद्धा भाजी अशी फोडणी घालू शकता. परंतु एक वेळ तरी तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. खूप भारी चवीची बनते ही भाजी. बरबटी पॅनवर अशी परतून परतून जवळजवळ 4 मिनिट झालेले आहे. आता हा गॅस बंद करून ही बरबटी अशी थंड व्हायला ठेवायची आहे पॅनवरच. दगडी बत्ता घेतला आणि दगडी बत्त्यामध्ये एक बारीक चिरलेला असा कांदा मोठा टाकून घेतला बारीक चिरून. जवळ-जवळ 10 ते 15 लसूण पाकळ्या आहेत. लसूण जास्त लागतो या भाजीसाठी. या भाजीला चांगली चव येते लसूण जास्त टाकल्यामुळे. आणि बारीकसर असा कट करून घेतलेला आहे लसूण. आणि कांदा आणि लसूण आपल्याला चांगला असा बारीकसर या बत्त्यामध्येच वाटून घ्यायचा आहे. मिक्सर मधून जर तुम्ही वाटून घ्याल तर असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. असं जाडसर थोडासा मी तुम्हाला दाखवेलच तसा वाटून घेतल्यामुळे भाजीला चव फार छान येते आणि वेगळ्याच चवीची भाजी बनते ही. अशा पद्धतीने जाडसर असं वाटून घ्यायचंय. मिक्सर मधून जरी तुम्हाला वाटून घ्यायचं असेल तर चालू बंद करूनच वाटून घ्यायचं आहे. जर अगदी बारीक वाटून घेतलं तर हवी तशी चव होणार नाही या भाजीची. कढई घ्यायची. कढईमध्ये तेल तपायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आपल्याला. आणि जेवढं लागतं तेवढं तिखट ना असं एका छोट्या वाटीमध्ये असं पाण्याने असं मुरत घालायचं. एक 10 ते 15 मिनिट भाजी करण्याच्या पूर्वी. आणि हे तिखट आता यामध्ये असं सोडून घ्यायचं. आणि तिखट असं परतून घ्यायचं. त्यानी चव आणि रंग फार छान येते भाजीला. 1 चम्मच हळद टाकून घ्यायची. आणि जे आपण वाटून घेतलं होतं लसूण आणि कांद्याची पेस्ट ती टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि एक 2 ते 3 मिनिट चांगला कांदा लसूण हे सर्व आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनिट चांगला कांदा लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि जवळजवळ 3 ते 4 मिनिट झालेले आहे बघा. काठाने असं तेल सुटलेलं आहे. आणि बघा कढईच्या असं काठानी बाजूला असं तेल चांगल्या प्रकारे सुटलेलं आहे. आणि लगेचच यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. कसुरी मेथी टाकून घ्यायची. पॅन मध्ये फ्राय करून घेतलेले बरबटीचे जे दाणे आहेत ते टाकून घ्यायचे यामध्ये. भाजीला बघा तर्रीही किती छान आलेली आहे आणि खूप छान असा सुवास सुटलेला आहे भाजीचा. भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. भाजीला चांगली उकळी आल्यानंतर गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा. आणि एक 10 ते 12 मिनिट अशीच बारीक गॅसवर आपल्याला शिजू द्यायची आहे भाजी. त्यापेक्षा जास्तही शिजून घ्यायची नाही कारण आपण आधीच दाणे असे फ्राय करून घेतलेले आहेत. एक 10 मिनिटानंतर गॅस बंद करून ठेवला होता बघा. भाजीला तरी किती छान आलेली आहे. आता यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि भाजीला सुवासही फार पूर्ण घरामध्ये भाजीचा सुवास असा दरवळत आहे. बरबटीच्या अशा चमचमीत आणि झणझणीत गावरान पद्धतीची भाजी बनवून अशी बघा अशी छान अशी मस्त तयार झालेली आहे. तुम्हाला जर गावरान बरबटीच्या ह्या ओल्या बरबटीच्या भाजीचा व्हिडिओ रेसिपी जर ही आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका बरं का.